गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ अखेर नावीद मुश्रीफांच्या गळ्यात. कोल्हापूर जिल्हा बँकेची चावी सुद्धा हसन मुश्रीफांच्या हातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने महायुतीचा अध्यक्ष झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती. अनेक राजकीय चर्चांना सुद्धा वेग आला होता. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नावीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या दरम्यान नावीद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. मात्र त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे गोकुळमध्ये राज्य पातळीवरील हस्तक्षेप दिसून आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचं वातावरण ढवळून निघालं आणि यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा लागली होती. गोकुळच्या अध्यक्षपदी सर्वसामान्य चेहरा म्हणून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे पण अशी भूमिका घेतल्याने गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये 2.5 तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले. आज तो लिफाफा खोलण्यात आला. नावीद परदेशात असल्याने त्यांना तातडीनं कोल्हापुरात बोलवण्यात आल्याने त्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक रंगली. बंटी पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब, आमदार चंद्रदीप मोरके साहेब, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, तसेच माजी खासदार संजय मंडलिक साहेब, माजी आमदार किती पाटील साहेब, माजी आमदार संजय बाबा गाडगे या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगरे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्या पासून एकदम मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी झालेलो आहे. अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकाऱ्यांना मी विनंती करतो. माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अवगत करावं. मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन. परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे. आबाजी असतील, डोंगरे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज गोकुळ दूध संघ आम्ही 4 वर्ष नवीन संचालक मंडळ आल्यापासून आज अमोलच्या बरोबरीनं आज आमचा हा दूध संघ त्या ठिकाणी कार्यरत करत आहे. अजून पुढं फार मोठी आव्हानं आहेत. ती आव्हानं पेलण्याची ताकद आई अंबाबाई आम्हा सर्वांना देऊ दे, अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळू दे असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मी सर्व नेते मंडळींचं आणि दूध उत्पादक सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. अध्यक्षपद नफाशी मुश्रीफ साहेबांची भूमिका होती मात्र सर्वसंमतीनं जो या ठिकाणी निर्णय झालेला आहे तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे. भूमिका या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये कितपत होती? त्यांनीच नाव दिले. महाविकास आघाडीचा अध्यक्ष हम सब एक है, हम सब एक है, वाक्यात उत्तर द्या. महाविकास हम सब एक है म्हणून सांगितलं. राजर्षी शाहू आघाडी परिवर्तन आघाडीचा हा चेअरमन आहे. आपण या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानताना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा आभार मानलेला आहे. सगळ्यांचे आभार मानले, या ठिकाणी मार्गदर्शन सगळ्यांचे आभार मानले. आम्हाला भविष्य काळामध्ये शासन दरबारीही आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहेत गोकुळच्या वाढीसाठी. त्यामुळे सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी मानलेले आहेत. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.